माडापासून तिकडे आपलं होतं आणि इकडे जुन्नरचं गणेशखिंडीमध्ये आत्ताच एक मृतदेह आढळून आलेला आहे. खून केल्याचा संशय या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे. आता ठाणे पोलीस आणि पुणे ग्रामीण म्हणजे जुन्नरचे पोलीस, ओतूरचे पोलीस आणि ठाणे ग्रामीण पोलीस देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि ह्याची फॉरेन्सिक चौकशी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम देखील या ठिकाणी घटनास्थळी आलेली आहे. आता ते काही वेळेतच खाली उतरतील. आता हे बघा, ही जे पोलीस खाली बघतात जस्ट खाली थोडंच 4-5 फूट खाली ती बॉडी आहे. जवळपास त्या बॉडीचा वास सुटलेला आहे, माशा वगैरे गोंगावत आहेत आणि ती बॉडी म्हणजे आता खराब झालेल्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येते. याच ठिकाणी ती बॉडी टाकलेली आहे. आता मी ज्यावेळी इथं माहिती घेतली त्यावेळी मला माहिती अशी मिळाली का रबाळे पोलीस ठाण्यामध्ये याबाबतचा एक गुन्हा दाखल झालेला आहे. तो आहे मिसिंगचा आणि मिसिंगचा गुन्ह्याची चौकशी रबाळे पोलीस करत होते. त्याच्यानंतर त्या पोलिसांनी चौकशी केली असता तर हा जो मिसिंग व्यक्ती आहे तर तो म्हणजे टॅक्सी चालवतो, कार चालवतो, टॅक्सी नाही कार चालवतो, व्यावसायिक गाड्या, आणि तो मिसिंग झाला होता. आता पोलिसांनी ज्यावेळी त्या गाडीचं वगैरे मॅप किंवा काय हे शोधलं त्यावेळी ती गाडी त्या ठाणे पोलीस हद्दीमध्ये आढळून आली. तर त्या गाडीच्या हँडलला रक्त लागलेलं आढळून आलं होतं आणि ते रक्त आढळून आल्याच्यानंतर पोलिसांचा संशय जरा बळावला आणि ठाणे पोलिसांनी या ठिकाणी चौकशी केली आणि ते चौकशीमध्ये आढळून आलं की ही गाडी गणेशखिंडीमध्ये आली होती. अनेक दिवसापासून पोलीस आहेत ना या मिसिंग व्यक्तीचा शोध घेत होतं, कारण की रक्त आढळून आल्यामुळं पोलिसांना एकतर घातपाताची कल्पना आली असावी. आणि काल देखील ठाण्याचे पोलीस, जुन्नर पोलीस किंवा या ठिकाणी आले होते, परंतु सापडलं नाही. आज पुन्हा देखील पोलीस या ठिकाणी हे करत होते. ट्रिपल शीट आले वाटतं, पोलिसांना घाबरून तर ते पोलीस इथं चौकशी करत होते. त्यावेळी आता त्यांना याच ठिकाणी खाली ती बॉडी आढळून आलेली आहे आणि ती बॉडी कुजलेल्या अवस्थेमध्ये आहे. तो जो व्यक्ती आहे म्हणजे प्राथमिक माहिती आपल्याला अशी मिळालेली की तो जो व्यक्ती हा खालचाच एक ड्रायव्हर आहे आणि त्याचा इथं आणून त्याची मर्डर खाली झाली का कुठं झाली आता हा पोलीस तपासाचा मुद्दा आहे. पण त्याला या ठिकाणी त्याचा मर्डर होऊन इथंच खाली टाकलेलं आहे. जस्ट आपण थोडं पुढं घेऊन जर पाहिलं खालून तर ते आपल्याला दिसल खालीच आहे, म्हणजे बॉडीचं डोकं खाली आहे, वर पाय आहेत, अशा अवस्थेत ती बॉडी आहे. टी शर्ट घातलेला आहे त्या म्हणजे त्या व्यक्तीने. आणि ते आता फॉरेन्सिक टीम ज्यावेळी खाली उतरल त्यावेळी आपल्याला समजेल का कशा पद्धतीचं तो मर्डर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. नक्की कुठं त्याला मारहाण झालेली आहे, घातकशस्त्र वापरलं आहे का, की गोळीबार करण्यात आलेला आहे, की वेगळं काही झालेलं आहे, याची आता पोलीस चौकशी करतील आणि त्यानंतर हा गुन्हा हे होईल. मला वाटतं हे जुन्नर आणि ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीवरचं हे ठिकाणी बहुतेक हे जुन्नर पोलिसांच्या हद्दीमधलं हे ठिकाण आहे. त्यामुळं हा तपास आता म्हणजे बहुतेक तपासासाठी जुन्नर पोलिसांकडे सुद्धा वर्ग होतो की काय किंवा ठाणे पोलीस करतायत हे आता समजेल. आता हे पोलीस अधिकारी देखील आलेले आहेत आणि ही जी मयत व्यक्ती आहे ही परप्रांतीय आहे, UPची असं मला माहिती कळलेली आहे. आणि आता ते काय आहे, बॉडीचे आपण फोटोग्राफ्स वगैरे काय किंवा काढायला आपल्याला पोलिसांनी विनंती केल्यामुळं आपण करत नाही आणि यूट्यूबच्या पॉलिसीनुसार सुद्धा फोटोग्राफ्स वगैरे शो करता येत नाही. परंतु तो 35 वयाचा व्यक्ती असावा असं दिसतंय. लवकरात लवकर हा घातपाताचा तपास ठाणे पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस करतील अशी अपेक्षा आहे. पाहत राहा जुन्नर टाइम्स, गणेशखिंडी, जुन्नर.